महत्त्वाची बातमी शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या आज झालेल्या सुनावणी संदर्भातली। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजची सुनावणी संपली। कपिल सिब्बल उद्या पुन्हा एकदा युक्तिवाद करणार आहेत। उद्या दुपारी 4 पर्यंत युक्तिवाद संपवणार असं सिब्बल म्हणतात। शिवसेना पक्ष चिन्ह कुणाला मिळणार याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान सर्वोच्च न्यायालयामध्ये कपिल सिब्बल यांनी काय काय युक्तिवाद केला आज दिवसभरात पाहूया। कपिल सिब्बल असं म्हणतात की आपण आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर आहोत। विधिमंडळ पक्षामध्ये फूट ही संकल्पनाच मुळात 10व्या परिच्छेदात नाहीये। त्यामुळे पक्ष कुणाचा हे ठरवण्यासाठी दावेदार पात्र की अपात्र हे आधी ठरवणं अपेक्षित आहे। पण तसं न झाल्यानं विधानसभा अध्यक्ष त्यांच्या अधिकारा कक्षेबाहेर गेले असं म्हणावं लागेल। बहुतांश आमदार म्हणजेच राजकीय पक्ष हा अध्यक्षांचा निर्णय सदोष आहे। राजकीय पक्षाचं मत पक्षप्रमुखांच्या आदेशापेक्षा वेगळं आहे असं अध्यक्षांनी ठरवलं ते चूक आहे। ते असं म्हणूच कसं शकतात जे पक्षावरती दावा करत आहेत त्यांना पक्षप्रमुखांनीच नेमलंय। निवडणूक लढली प्रमुखांच्या नेतृत्वात, एबी फॉर्म दिला पक्षप्रमुखांच्या मर्जीनं। पण विधानसभा अध्यक्ष म्हणतात पक्षप्रमुखांचं मत ग्राह्य धरू शकत नाही। याला अर्थ काय? कायद्याच्या सर्व तत्वांच्या विरोधामध्ये जाऊन अध्यक्षांनी हा निर्णय दिला। विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणजेच राजकीय पक्ष असं कुठला कायदा सांगतो? म्हणजेच विधिमंडळ पक्षामध्ये मतभेद म्हणजेच राजकीय पक्षामध्ये मतभेद असं गृहीत धरता येत नाहीये। एकीकडे अध्यक्ष म्हणतात अपात्रतेचं प्रकरण आणि निवडणूक आयोगातील याचिका हे वेगवेगळे आहेत, मात्र दुसरीकडे निर्णय देताना निवडणूक आयोगातील सुनावणीचा दाखला देतात। 2018च्या पक्षघटनेनुसार शिंदेंची विधिमंडळ नेतेपदी निवड झाली म्हणजे शिंदे त्या पक्षघटनेचे लाभार्थी आहेत। पण त्याच घटनेनुसार पक्षप्रमुखांच्या मताला काहीच किंमत नाही असं कसं शक्य आहे? विधिमंडळ पक्षातील आमदार हा राजकीय पक्षाचा सदस्य असतो, म्हणजेच एक आमदार स्वतःला पक्षाचा सर्वेसर्वा घोषित करू शकत नाही। विधिमंडळ पक्ष सदस्य आणि राजकीय पक्षाचा सदस्य यामध्ये फरक आहे असं 10वा परिच्छेद म्हणतो। विधिमंडळ पक्ष म्हणजेच राजकीय पक्ष असं कुठेही लिहिलं गेलेलं नाहीये। पण विधानसभा अध्यक्षांनी नेमकं तेच गृहीत धरून निर्णय दिलाय।